असा हा बाबूगावला आधी या प्रेमाचा नाद, त्याचा निनाद जी देवाच्या असे नादी लागली, फार वेळी झाली. परमेश्वर गुरु हा तेव्हा अतिशय सुंदरपणाने त्यांनी देवाच्या प्रेमाने अंतर पूर्णपणे त्यांचं चाललेलं आहे. आणि तोच नाद कन्हैयानी फ्लूटमधनं, बासरीमधनं, जो नाद गोकुळात घुमवला नाही, जो गोकुळातच घुमतो. आणि असं गोकुळ ज्याला आपल्या हृदयात सापडलं, जिथे कृष्ण आहे, जिथे राधा आहे, तिथेच गोकुळ आहे, तिथेच गोकुळ वसतं, तिथेच गोकुळ नांदतं. आणि त्याच गोकुळात नेहमी आनंदाचा अनुभव येतो. परमानंद सुद्धा त्या गोकुळाच्या शोधात असतो. आणि ते भक्तांच्या हृदयामध्येच तिथेच निर्माण होऊ शकतं आणि तिथेच निर्माण होतं. आज परमेश्वर जे बोलत होता, सांगत होता, एक व्यक्तिमत्व आपण की भक्त हृदय देव मूर्ती, भक्त भावाची मूर्ती. इथे दत्त मंदिर कसं झालं, दत्तमूर्तीची स्थापना कशी झाली, कशी उर्मी आली, बाह्यांगाने याचा केवढा तरी इतिहास प्रगट आहे. तो एखाद वेळे कोणी लिहिलंही, पण असं हे परमेश्वर वाघमारे यांच्याच बाबतीत का घडावं, हा भक्तिभावाचा इतिहास नेहमी अप्रगट राहतो. पण त्या दोन्हीची सांगड असते. बाह्यांगाने दाखवायला देऊळ आहे, मूर्ती आहे, ही वास्तू आहे, औदुंबर वृक्ष आहे, केवढा तरी बहरला आहे तो, त्याची मुळं केवढी तरी खोलवर आहेत. कुठे आहेत? कृतयुगात झालेल्या दत्तावतारापासून त्याची मुळं आहे, पाळमुळं एवढी खोलवर आहे. एवढा तो बहरलाय, डबरलाय, आणि त्याच्या फांद्या साहजिकपणे त्या मूर्तीच्या दिशेनेही जात आहे. आता हा सुद्धा एक निसर्गातच सर्व चमत्कार आहे. पण निसर्ग हे आध्यात्मिक शक्तीचं प्रगटीकरण आहे. जी परमेश्वराची शक्ती आहे, जी ईश्वराची शक्ती आहे, त्याच्यामध्ये त्याची शक्तीही प्रगट होते आणि त्याचं अंतःकरणही प्रगट होतं. जडसृष्टीमधनं हे जाणवणं, हे महासंत सत्पुरुष महात्मे त्यांचा अनुभव असतो की त्यांना बरसणाऱ्या पावसातही, प्रेमाचा वर्षा उसंबळणाऱ्या सागरातही दिसतो, सूर्याच्या ठिकाणी दिसतो, सर्व ठिकाणी त्यांना चराचरामध्ये. कारण ते सर्व त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी, आपल्या प्रभूंच्या ठिकाणी पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं आणि त्यांच्या इथे अनुभवाचं होऊन राहिलेलं असतं. पण या सर्व या सृष्टीमधनं मानवाच्या ठिकाणी, एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी, मगाशी त्यांनी म्हटलं की राधेला शोधणारा कृष्ण आणि कृष्णाला शोधणारी राधा, असे हे भक्तिभावाचं असलेलं अन्योन्य अशी जोडी मिळूनच हा प्रेमभक्तीचा आनंद व्यक्त होत असतो, प्रगट होत असतो. परमेश्वर बोलत होता तर त्या शब्द कण हा आमच्या ठिकाणच्या नादाचे निनाद ऐकतोय असाच अनुभव येतो. असंच नाही, अजूनही किती तो बोलला असता. आणि म्हणून खात्री वाटते की तू भक्तांच्या रूपाने नित्य राहतो, नित्य राहशील. ही जी ईश्वराची ग्वाही आहे, ही खरीच आहे, ही सत्यच आहे. याचा अनुभव आम्ही घेतला.
आणि अनेक जण घेऊ शकतील. संधी सर्वांना आहे, संधी सर्वांना आहे, पण कोणाच्या ठिकाणी ते रुजेल, कोणाच्या ठिकाणी ते खोलवर जाईल. कोण परमेश्वर सारखे फार आणि ठार वेळा हा शब्दाचा जो एक अर्थ काढला, आम्ही सुद्धा चकित होतो की आम्ही असा कोणी काढला असेल की नुसते वेडे म्हणजे संसारात बावचळल्यासारखे काहीतरी वेड्यासारखे, असं नाहीये. ठार वेडे की संसार खोटा आहे, असत्य आहे हे पूर्णपणे माहीत असूनही जे खऱ्यासारखा करतात ते ठार वेडे. की त्यांना माहिती आहे की हा असत्य आहे, हा नकली आहे, हा अशाश्वत आहे, तरी ते कडवलीच्या कार्यक्रमानंतर ह्या कार्यक्रमाची व्हावी एवढा परमेश्वराचा हा सर्व एक हाती एक माणसं एक वन मॅन शो नाही आहे हा, पण तो सर्व करतोय. गाडीचं रिझर्वेशन असो, हॉटेलचं असो, एस टीचं असो, इकडे असो, इकडनं राजारामदादा त्याला मदत करतायत, पण संपर्क तो साधून आहे, तो हे करतोय. कारण तो, आणि तरीही त्याच्या ठिकाणी एवढं काव्य घडायला वेळ आहे. त्याचं जीवन गडबडीचं आहे, आमचं जीवन आहे, तरीही त्याची आमची भेट होते. तो बघतोय आम्हाला आणि आमचं अंतःकरण हे त्याला जाणवतंय, ते त्याचं लक्ष आहे. म्हणून बारीक सारीक गोष्टी त्याच्या ठिकाणी त्या टिपल्या जातात. म्हटलं तर त्या बारीक असतात, किरकोळ वाटत असतात की प्रभू असं बोलले, त्यांनी असं केलं, ही त्यांच्या ठिकाणी अर्थता आहे, ही धावपळ आहे. या सर्व बाह्य बदलामधला अंतःकरण त्याला जाणवत असतं. सर्व शरीराला रक्तपुरवठा करणारं हृदय आणि त्या हृदयाला रक्तपुरवठा व्हावा म्हणून ते अंतःकरण. आता पण त्यांनी त्याची व्याख्या करण्याचे असे अनेक प्रयत्न झाले आणि तरीही ती काही पूर्णपणे व्याख्या होऊ शकत नाही. म्हणून अनेक इतिहास, अनेक कथा. तेव्हा एवढ्या ह्याच्यातही, कारण नारद नुसते नशी त्यामध्ये त्यांनी नारद ऋषींची कथा सांगितली, ते नुसतेच श्रीहरीच्या ईश्वराच्या स्मरणात नाही, आणि स्मरण करायला ईश्वराच्या भेटीचा अनुभव घेतल्याशिवाय, ईश्वराला पाहिल्याशिवाय ईश्वराचं जीवन, त्याचं अंतःकरण त्याच्या जीवनातूनच पाहायला मिळतं. अनेक नात्या संबंधातनं, अनेक प्रसंगातनं पाहायला मिळतं. आणि म्हणून नारद ऋषी नुसत्या नारायणाच्या स्मरणात नव्हते, नारायणाच्या प्रेमस्मरणात होते. नुसतं नामस्मरण नारायण नारायण असं मुखाने ते म्हणत असतील, पण नारायणाच्या प्रेमाच्या स्मरणात होते. आणि नारायणाचं अलौकिक महात्म्य, त्याची जाणीव त्यांच्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी अनेकांना त्या नारायणाच्या प्रेमा कथा सांगून नारायणाच्या त्या ईश्वराच्या प्रेमाची गोडी निर्माण केली. कृष्ण कथा सांगितल्या, ह्या संत सतोषांच्या कथा सांगितल्या, रामावतार अनेक सांगितल्या. पण त्या सर्वांच्या मधनं त्या सर्व चरित्राला अर्थ आला, महत्व प्राप्त झालं. त्यांच्या ठिकाणी असलेल्या त्या ईश्वराचं आत्मस्वरूप तर आहेच, पण प्रेमस्वरूप होतं, म्हणून त्याला गोडी आली. चैतन्य आहेच सर्वांच्या ठिकाणी, आणि म्हणून आनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळे, देवा तुझ्यामुळे. तेव्हा नारद ऋषीने हे केलं. मगाशी त्याने म्हणलं तसे श्रीहरीचे दूत म्हणून ते आले. परमेश्वर आणि मोहन यांच्यामध्ये काय बरंच बोलणं होतं, त्याच्यामध्ये परमेश्वर त्याला इथे येण्याविषयी आग्रह करत होता, मोहन काही त्याच्या अडचणी सांगत होता. शेवटी परमेश्वराच्या प्रेमाची मान झाली, आता पण मान झाली. परमेश्वराचा का होईना प्रेमाखातर आहे, पण परमेश्वराचं प्रेमाखातर आहे. तर परमेश्वर म्हणतो की माझ्या ठिकाणी प्रभूंचं प्रेम आहे, म्हणून त्याला वाटत होते. तेव्हा हरिदूता का विन्मुख व्हा. संत सत्पुरुष असे प्रभू हे त्या श्रीहरीचे दूत म्हणून येतात. नारद ऋषींसारखे सर्व चरित्र कथा समरसून एकरूपतेच्या
अनुभवाने प्रगट करतात, ते सर्वांना वाटावं की हाच तो राम, हाच तो कृष्ण, हीच ती राधा. सर्व चरित्र आणि भाव त्यांच्या ठिकाणी दिसतात. पण ते सांगतात, अनुभवाने सांगतात, ते जर मीच असेन तर माझ्यानंतर हे सर्व संपेल. तुम्हीच राम, तुम्हीच कृष्ण, तुम्हीच राधा, तुम्हीच अर्जुन, असं जर तुम्ही म्हणाल तर ज्या मला उद्देशून तुम्ही म्हणताय तो नसणार, तो संपेल. पण परमानंद संपत नाही, त्याचा अनुभव अखंडपणे घेता येतो. कृष्ण म्हणजे त्याचं अंतःकरण, हे पुन्हा पुन्हा असे या जगामध्ये सृष्टीमध्ये प्रगट होत राहतो. पुन्हा भक्तिभावाचंही होत राहतं. दुर्मिळ होत असेल पण होत राहत हे खरं. आणि म्हणून ते स्वतःला श्रीहरीचे दूत नारद ऋषी नारायणाशी पूर्णपणे एकरूप आहे. म्हणून त्या नारायणाच्या सर्व अवतार लीला त्यांनी त्याचं गायन केलं. ते राम झाले, ते कृष्ण झाले, ते राधा झाले, रुक्मिणी झाले, सीता झाले, सर्व काही ते झाले कारण ते नारायण होऊन राहिले होते. हे सर्व नारायण झाला होता ना. त्या नारायणाशी ते एकरूप झाल्यानंतर ती ही सर्व चरित्र नारायणाचं अस्तित्व आहे. त्यांनी सांगितलं की ही भूमी पवित्र होते जिथे संत सत्पुरुषांचे, कारण त्यांचं अंतःकरण पवित्र आहे, दया आहे, क्षमा आहे, आचमचा आहे. राजाराम दादांवरती कठीण प्रसंग काल ओढवला होता, पण प्रत्यक्ष सकाळी त्यांना म्हटलं भेटूया, आपण बोलूया, धीर दिला. पण काळ कठीण आहे, काळजी घ्यायला पाहिजे. सत्ता मात्र ईश्वर, त्याचं ते प्रतीक आहे. बाहेर ईश्वराची सत्ता आहे, पण जगामध्ये आणि याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या सत्ता आज उदयाला येत आहेत. कलीचं राज्य आहे, राज्य कलीचं आहे. आणि म्हणून तिथे संत सत्पुरुष सज्जनांचा छळ आहे, सज्जनांना त्रास आहे. त्यांचा कोणी वाली नाही, त्यांचं कोणी रक्षण करणार नाही. तेव्हा याच्याही पुढे रक्षण आहे, आधार आहे. पण त्या श्रीहरीचा जो दूत आहे, नारद ऋषी सांगतात, दूत हा आपल्या धन्याचा निरोप देत असतो. सांगत असतो, दूता तू काय निरोप आणलाय, काय सांगायचं आहे? भक्तीत श्रीहरीचा आनंद नित्य आहे. मला हे सांगायचं आहे की त्या श्रीहरीच्या भक्तीमध्ये सदा सर्व काळ आनंद आहे. त्या श्रीहरीला तुम्ही, तो सर्वांच्या ठिकाणी आहे, हृदयामध्ये आहे. पण त्याचं प्रेम, त्याचं भक्ती, त्याचं ज्ञान सगुण रूपाने तेही प्रगट आहे तुमच्यासाठी. त्याचा जो उपयोग करू. बाह्यांगाने खडवलीला मी दुपारच्या कार्यक्रमात नव्हतो, पण ते म्हणले की प्रभू तुम्ही प्रतिक्रिया देणारे असे कोणी नव्हते, पद म्हणणारे अमुक कोणी दाद देणारे कोणी नव्हते. काली संध्याकाळी असं जरा मला थोडंसं फ्युरिश वाटलं. अजून एखाद्या हवेचं असं वाटायला लागलं. तर मी परमेश्वराला माहिती नाही, पण मी माधुरीला आपलं सहज बांधलं की नको जाऊया का आपण आता. पण माझी परमेश्वराची मूर्ती डोळ्यासमोर उभी आलेली होती. माधुरी म्हणालेल्या, हल्ली तुम्ही काय असं सारखं निगेटिव्ह जाऊया नको असं काय म्हणायला लागले. पण आता मला जाणं आधी परमेश्वराचं किंवा अनेकांची जी आता जो बोलत होता ना त्यातला कण तो आला, आता अतिशय आनंद झाला आला, तो सर्व होतं. पण आता ते मी करायला पाहिजे, मीच करायला पाहिजे, करायलाच पाहिजे वगैरे का, असं आम्ही इतरांना जे विचारत होतो. तसंच आहे कार्याच्या बाबतीत सुद्धा हळूहळू एखादं वाटते की ठीक आहे, कारण दोन्ही अंगाने असतं की नाही आहे. निश्चित कुठेतरी तो भाव निर्माण झालाय, तो वाहतोय, माझ्यामुळे असेल पण भक्तांच्या ठिकाणी आहे, भक्तांच्या लोकांनी, आणि तो राहणार आहे ह्याची पूर्ण खात्री असते त्याच्यामध्ये. म्हणून एखाद्या वेळेस समजा नाही येणं घडलं किंवा नाही करणं घडलं तर मोठं मला अगदी काही होतं असं नाही. येण्याचा प्रयत्न असतो, हे होतो, पण आता सर्वांची मात करावी असं एकदम जरा हुडुरी असं नाही, पण जरा फ्ल्यूसारखं वाटायला लागलं. तो मग एसीचा प्रवास,
पहाटे उठणं सर्व. पण परमेश्वराची धडपड आठवली. तो एवढा कुर्रू गाडी याच्यावरती विचारा केव्हापासून तो आला असेल. 4ला उठला असेल, 4:30ला हे केलं असेल आणि तो येईल त्याला विनमुख करू नये. हरिदूता का विनमुख व्हावे तसं त्याला विनमुख नाही, आपण त्याच्या सन्मुख पाहिजे. एवढं ही कृतज्ञता ईश्वराविषयीचीच आहे. पण ही ईश्वराविषयीची कृतज्ञता म्हणजे आम्हाला भक्तांविषयीच असते, दुसऱ्या कोणाविषयी असते. म्हणून संत सत्पुरुषांच्या अस्तित्वाने ही भूमी पवित्र होते, पुनीत होते. पण भक्तांच्यामुळे ही सुशोभित होते, ही शोभिवंत. दत्तप्रभूंचं अस्तित्व आहे, पण भक्तिभाव आहे, एवढे सौंदर्य आहे. सौंदर्य हे भक्तांमुळे आहे, भक्तिभावामुळे आहे. नुसतं स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पुनीत आहे, पवित्र आहे, पण आनंद पाहिजे ना, सुशोभित. हा भक्तिभावामुळे आहे. आणि म्हणून तो भक्तिभावाच्या शोधात असतो. काय बघत असतो? प्रेम तुझे माझं घरी जे मजसी पाहत होते. आम्ही पण हेच पाहत असतो. पण माझ्यावरती म्हणजे निश्चित कोणावरती आहे. मी खरा कोण आहे, कुठे आहे, हे काही काही वेळा आमच्याकडनं प्रगट होत असतं, निर्देश केला जातो, दाखवते असतं. काही काही प्रसंगामध्ये कळते. तेव्हा असं देवाच्या प्रेमाने यांचं अंतर पूर्णपणाने भरलंय. त्यांच्याकडनं भक्त भावाचं जीवन जगलं जातच नाही. देव उपकारासाठी, आपल्या प्रभूंच्या उपकारावर परतफेड करण्यासाठी सहजपणाने जगलं जातं. ही सहजता येते कशी जीवनामध्ये? बरोबर आहे त्यांनी सांगितलं की साधं आपलं जीवनकर नेहमीचा करत असताना सुद्धा जे देवाच्या स्मरणात राहतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असा अनुभव येण्यासाठी, ही सहजता येण्यासाठी त्यांनी केवढे प्रयत्न केलेले असतात. सर्व ठिकाणी परमेश्वर आहे बघण्याच्या आधी, अनुभव येण्याच्या आधी एका ठिकाणी तरी सर्व परमेश्वराच्या ठिकाणी सर्व पहा, सद्गुरूंच्या ठिकाणी सर्व पहा. आणि त्याची परिणती याच्यामध्ये होती. ही आपण नेहमी चरित्र विसरतो. आणि म्हणून कुठलीही स्थानं ही अनुभव नाही देऊ शकत, पण प्रेरणा देऊ शकतात. असेल तिथे अक्कलकोट समजा फोटो आहे, परमानस्वामीचा फोटो आहे, आणखी कोणाचा आहे. ते कसे आले या गोष्टीला? त्यांची चरित्र असतात. काही प्रगट असतात, काही अप्रगट असतात. पण ते कसे आले? तसा पराक्रम कोणी त्या मार्गाने कोणी ते नाही. त्यांना असं वाटतं आपण तिथे जावं. आणखीन परवा आम्ही कोणाच्या तरी वाचत होतो, मग आम्ही त्या परिस्थिती येताना जीमध्ये बोलत होतो की आज त्या स्थानाला हजारो लोक जातात. पण ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्याचं कोणी धाडस दाखवत नाही, धैर्य दाखवत नाही. तो मार्ग कोणाला मिळतही नाही आणि तो मार्ग कोणी कोणाला दाखवतही नाही. स्वतः त्या मार्गाने काही जण जातात, ते दुसऱ्यांना तो मार्ग दाखवत नाही. ती जबाबदारी ते एखादं घ्यायला तयार नाही. तुम्ही रामाचं नाव घ्या सांगता, दत्तप्रभूंचं नाव घ्या सांगता, पण तुम्ही असं केलं का? नाही. ते सद्गुरूंना शरण गेले, सर्वस्व जीवन त्यांनी वाहिलं. हा त्यांचा जीवन इतिहास लोकांना माहित असतो. आज मी त्या स्थानामध्ये जातोय, मी इथे जातोय, पण मी ज्यांच्या स्थानात झालोय त्यांना ही अवस्था कुठल्या तरी स्थानात जाऊन केवळ मिळालेली नाहीये. हा विचार किंवा हे जे दाखवणं आहे. आणि हे आम्ही सांगत आज विठोबाच्या इकडे अनेक संत सत्पुरुष येत होते त्या पांडुरंगाच्या ठिकाणी. त्यांचा आत्मा हा विठ्ठल हा त्या मूर्तीच्या रूपाने पाहत होते. पण हा अंतःकरणाचा आत्मा हा विठ्ठल त्यांना कोणी दाखवला? त्याची भक्ती त्यांनी कशी केली? त्यांच्या सद्गुरूंची भक्ती कशी केली? हा जो मार्ग असतो हा अप्रगट राहतो. तेव्हा हे सांगणं प्रगट, हे देवा दाखवलं जातं. आणि म्हणून कृष्ण चरित्र किंवा त्यातले आपण प्रसंग पुन्हा पुन्हा सांगतो की तो पेंद्याला म्हणतो, पेंद्या तू मला देव म्हणतोस हे ठीक आहे, बरं आहे, पण मीही मानवदेहानी आहे. मी येणार आणि जाणार, तुम्ही येणारे जाणार. ईश्वर मात्र नेहमी असतो, अहंत. आणि तो आपल्याच ठिकाणी असतो, भक्ताच्या हृदयामध्येच आहे. तेव्हा आपण आहोत तिथपर्यंत सर्व खेळ आहे ना, तिथपर्यंतच आहे. तर माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
त्या देवाच्या भक्तीचा आनंद मी माझ्या देवासंगी, माझ्या देवा संगे माझ्या चाली, संगे माझ्या बोली, संगे माझ्या खेळे. त्याच्या प्रेमाने जर अंतःकरण भरलं तर सर्व ठिकाणी सर्वांमध्ये मग सहजता येईल. मग तो कांदामुळे भाजी असो आणि आणखीन काही करत असो, ही सहजता नुसती अनुकरण करून येणारी नाहीये. हे की तो कसा नारद ऋषीने तरी सांगितलं की बघ तू किती वेळा माझं नाव घेतोस. तो नाव घेत असेल, पण नारद ऋषी त्या श्रीहरीच्या प्रेमाच्या त्याच्या स्मरणात नव्हते तर त्याच्याशी ते एकरूप झाले, ऐक्य पावले. तेव्हा हे रहस्य हरिदूताचा बिन्मुख व्हावे. आणि हे पुढची वेळ त्यांनी सांगितलं तसं की असं हे शांती मिळवण्यासाठी मी माझ्या कायाला, माझ्या देहाला का त्याचा उपयोग करू नये, का झिजवू नये शांतीसाठी काया. कवीच्या वर्णनाच्या मर्यादा असतील की माझी ही परमशांती, हा आनंद मिळवण्यासाठी मी माझ्या देहाला आणि मनाला, देहाचे कष्ट एक वेळ आपण घेऊ शकतो, तेवढे कष्ट करून आपण आलो, रात्रीचा एवढा प्रवास केला, आता पुन्हा रात्री अनेक जण जाणार आहेत, निघणार आहेत, पण मनाला क्लेश होतात, संसाराचे होतात, इथेही होतात. प्रभूंना बरं नाही म्हणजे कोणा वाईट वाटतं, प्रभू अमुक करतील तमुक करतील, अशा ह्यांनी खूप लोकांना वाईट वाटतं, मनाला क्लेश. पण जे खरं आहे ते खरंच आहे, त्याच्याकडे जाणारा हा प्रवास आहे, त्याचा हा मार्ग आहे. तेव्हा परमेश्वरांनी खरोखरीच परमेश्वर की हे सर्व, आणि तरी तो सुंदरपैकी छान काव्य. आता ही त्यांनी केव्हा केली एवढ्या गडबडीमध्ये आणि एवढ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे तेच तोच घ्यायचा ठिकाणी. मग घरचं काही आहे, इकडचं काही, ह्या गोष्टी असतात, होतात, होत राहतात त्याच्यामध्ये. हा ध्यास. मग त्याच्यासाठी व्यक्तिमत्व, सगुण प्रेम, सहवास हे सर्व उपयोगाला येतं, हे निश्चित आहे. पण ते उपयोगाला येतं, पण मूळ काहीतरी असल्याशिवाय याचा उपयोग नाही. मूळ धरलं नाही आणि हे सर्व मिळालं. अनेकांना अनेक वर्ष सहवास मिळतो, आमचा मिळाला, अनेकांना संधी मिळाली तेव्हा आम्ही भरपूर लोकांना सहवास दिला. आम्ही लोकांच्या जीवनामध्ये आलो, लोक आमच्या जीवनामध्ये, त्यालाही प्रवेश मिळाला, आम्ही शिकवतो. अशा अनेक कथा करता करता बाह्यांगाने ते होईन असं झाल्यानंतर किती परिणाम शिल्लक राहिला, काय झालं. अशी एकेकाच्या सकाळी घेतली तशी प्रायव्हेट मुलाखत मोहन म्हटलं की आता प्रत्येक वाढीसर तुम्ही असं करणार, एकेकाचे भाग्य तुम्ही. बरोबर आहे की माझं तू सांगतोस, पण तुझ्या जीवनाचं कसं काहीच कळत नाही, काही कळतच होत नाही. तर तो म्हणतो ते काय प्रभूला सांगायचं. मग मी म्हणतो माझं तू मला काय सांगतोस, हे तर मला सर्व माहिती आहे, मला असं काहीतरी सांग की मला माहिती नाही, लोकांना माहिती नाही. गमतीच्या कथा नुसत्या नाही सांगायची. गंमत आम्ही करतो, गंमत मी करतो, कारण कोणाचंही भाषण किंवा बोलणं मला कंटाळवाणं होऊ नये म्हणून मी गंमत करत असतो, की नाहीतर त्याचा सूर काय लागला तर जर बोलायला लागला तर काय तो सांगता येणार. तो सूर, तो प्रेम सूर आम्ही घेऊ देण्याचा सुंदर होतो. आणि त्याने कन्हैयाचं कौतुक म्हणजे त्याने मला आता आठवण करून वाद नाही तर तो उद्या घरी गेल्यावर म्हणत असता, प्रभू म्हणजे बजाने का छान से नाही मिला, आप खडवले मी नाही ते. मी त्याला आपलं म्हणलं तू फ्लूट घेऊन राहा, आणि मी एखादे विसरण्याची शक्यता हल्ली जास्त आहे, पण त्यांनी आठवण केली, याचा मला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी पूर्ती करून केली. तेव्हा देवाच्या प्रेमाने अंतर पूर्णपणाने भरले आणि मग त्याच्या उपकार. जीवन अवघे उरलं, किती उरलं जीवन, किती उरलं माहिती नाही, किती सरलं माहिती नाही, किती सरलं नाही. आपण उरलं किती आता सरलं किती प्रत्येकाची, एवढी वर्ष सरली, उरली किती माहिती नाही. पण जी काय असतील, जी जशी तसंच जाणार हे नक्की आहे. त्या देवाच्या उपकाराच्या स्मरणाने त्यांनी, जसे हा कलियुगाच्या पडत्या काळामध्ये म्हणतो, कलियुगाचा पडता काळ आहे की हा पडणारा आहे, सर्वांना पाडणारा आहे, संसारात हे करणार आहे, बुडवणारा आहे, अडकवणारा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपला
आज चांदणे उन्हात असेल की उन्हामध्ये, पण संसाराचा खेळ, संसार दुःख आहे लोकांना, हे करत असतात. ही प्रेमछाया, हे प्रेम चांदण हे निर्माण केलं जाईल. पण त्याचा अनुभव कायमचा त्यांनी घेतला. निमित्त कारण बाजूला राहतं आणि मूळ कारण हे शेवटपर्यंत राहतं, तेच पळतं. निमित्त होण्याची संधी त्या ईश्वराने दिली, ही त्याची आपल्यावरती कृपा आहे. हे खरं त्याचे आपल्यावरती उपकार आहे. आपण त्याचे उपकार फेडायचं म्हणायचं, त्यांनी ते अतिशय सांगितलं की तुझी सेवा करायची आम्हाला संधी मिळते, हे तुझे आमच्यावरती अनंत उपकार आहे. पण ती आम्ही केल्यामुळे तुझे उपकार आणखीन वाढणारच आहे, ते फेडणार नाहीच आहे. अशीच ही उपकार फेडण्याची साखळी सतत अशी चालू राहते, हे देणे घेणं चालू राहतं. म्हणून अशा भक्तांची इतिहासनी कथा होतात. तेव्हा स्थान महात्मा सांगितलं आम्ही पाहिलं इथे की अशी इथे मूर्ती व्हावी, इथे असं देऊळ व्हावं. इथेच बसलो होतो, एवढा वृक्ष तेव्हा नव्हता, आम्ही होतो, परमेश्वर होता, राजा नव्हते सर, की इथे व्हावं. हे झालं, तेच तोच ध्यास असतो नंतर. भक्त हृदयी देवमूर्ती, भक्ताच्या हृदयातली देवमूर्ती ती रूपाला येते, ती आकाराने. भक्त रूपे जो स्वतःला ठेवतो, भक्तांच्या ठाई आहे आणि भक्तांच्या रूपाने जो प्रगट होतो, असा भक्त मला पाहू दे, असा मला भक्त पाहायला मिळू दे, की जो मला अंतर्बाह्य नेहमी तो मलाच पाहतो. तेव्हा देवाची ठिकाणी ईश्वर हीच ओढ असते, हीच नैसर्गिक भूक असते. याला ही नैसर्गिक भूक म्हणतात, ही असतेच त्याच्या ठिकाणी. तेच तर भूक, हेच तर भूक मनुष्याला लागणं, हेच त्याच्या ठिकाणच्या चैतन्याचं लक्षण आहे. ज्याला भूक लागण्याची काय रे, जेव्हासारखं नाही वाटत, जेव्हासारखं नाही वाटत आहे. तेव्हा एवढं कार्य केल्यामुळे भूक वाढते आणि ती भूक शमवल्यामुळे अधिक कार्य घडतं. भूक शमवण्यासाठी काय करावं, बाबळवाला जावं, इकडे जावं, तू ये म्हणावं, तू ये म्हणावं. खरा सर्व परमेश्वर करतो, सर्व म्हणजे तुम्हाला. तर त्याचा ना त्याचा ध्यास, पण तो नुसता वेळा नाही, फार वेळा झाला होता असं म्हणून. किती मगाशी अतिशय प्रत्येक त्याचा शब्दाने प्रत्येक अतिशय भावपूर्ण तुम्ही अनुभवात आला होता की केवळ प्रभूंविषयी कल्पना नाहीये, केवळ प्रभूंच्या चरित्राकडे बघण्याची डोळस दृष्टी येते, जे प्रभूंचं अंतःकरण दाखवते आणि त्याचा ध्यास लावते. हे खरं अंतःकरण पाहायचं हे लक्षात आहे. बाह्य गोष्टींचा ध्यास नाही घेता येत आणि घेतला तर त्याची पूर्ण करता येतो असं नाही. हेच मी सांगतो की बाह्य गोष्टी एखाद वेळेस नाही येतात. मी म्हटलं असं की नाहीच त्याला बरं वाटत आहे, फार एखादं काय करणार काय आता. माझे म्हणजे सर्वांना आता कळवा, म्हणलं अजिबात नाही, कोणालाही कळवायचं कारण नाही. लोक जातील छानपैकी आनंदाने करतील साजरा, अशी मला खात्री आहे. तेव्हा हेच तर या भक्तिभावाचं सत्यत्व याच्यात आहे, नातं याच्यामध्ये. व्यक्ती करून प्रगट होतं, पण ते व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही. व्यक्ती ही माध्यम आहेच, ते काही, पण ती एकच व्यक्ती आहे असं नाही होत. आणि म्हणून म्हणलं की ते गेले संत सत्पुरुष आणि कृष्ण गेला आणि गोकुळात आनंद निघून गेला, असं नाही होऊ शकत. कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेला आणि गोकुळ मधला आनंद लयाला गेला. गोकुळ गावात काय झालं असेल माहिती नाही, पण जे गोकुळ कृष्णाच्या प्रेमामुळे, राधेच्या अंतःकरण, संत सत्पुरुषांच्या अंतःकरण, त्यांनीच हे राधाकृष्ण हे द्वैत खेळवलंय, हे रंगवलंय त्यांनी अनुभवानी. कोणी त्याच्यासाठी कोणाला पाहिलेलं नाही, कोणी काही पाहण्याची आवश्यकताही कोणाला वाटलेली नाही, असं त्यांनी ते रंगवलेलं आहे. तेव्हा हे ज्यांचं अंतःकरण कळलं, मग अशी आम्ही त्या सकाळी म्हणत होतो की ज्ञानेश्वरी समजायची तर ज्ञानेश्वर समजली पाहिजे. कृष्ण परमात्मा समजायचा असेल, कृष्ण सखा समजायचा असेल, दत्त ह्याची अवधून अनेक प्रसंग आपण सांगत असतो, ह्यानी असं झालं तरी तसं झालं. ते प्रसंग प्रभूंचं अंतःकरण समजायला एक माध्यम ठरू शकतं, पण समजून प्रसंग नाही घ्यायचा, व्यक्तिमत्व नाही समजून घ्यायची.
त्यांचं अंतःकरण समजून घ्यायचं. आणि त्याला ज्याला अंतःकरण समजलं त्यालाही चरित्र समजलं. ते अंतःकरण समजलं. ज्ञानेश्वर समजायचं तर ज्ञानेश्वरी समजली, ज्ञानेश्वरी समजायची तर ज्ञानेश्वर समजलं पाहिजे. पण ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर नाही समजणार. कारण ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती सद्गुरू कृपेमुळे लिहिली. एवढा संवाद त्यांनी लिहिला. कृष्णार्जुन संवाद जो त्यांनी पाहिलेला नाही. ज्ञानेश्वर कळल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळणार नाही. पण ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर कसे कळले तर निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे कळले, निवृत्तीनाथांच्या भक्तीमुळे कळले. तेव्हा आम्हाला एवढं कसं कळलं? रामायण, महाभारत, भागवत हे सर्व तुम्हाला कसं कळलं? व्यास कळले, वाल्मिकी कळले, व्यास आणि वाल्मिकींचे गुरु नारद कळले. पण नारद तुम्हाला कसे कळले? तर सद्गुरू कृपेमुळे, सद्गुरू भक्तीमुळे कळले. हे त्याचं मूळ आहे. आणि ते त्यांनी मार्ग धरला. नुसतं कळून उपयोग नाहीये. हे मला कळलं, कळलं नाही. तुला कळलं हे सिद्ध झालंय. तुला काय कळलं हे सांग, बोल. आणि बोलू नकोस. आपण नुसतं ज्ञान सांगितलं तर उद्या बोलता येईल. शब्दांनी सांगितलं की असं आहे तसं आहे बोलता येईल. पण आज एखाद्याने गायन केलं त्याला उद्या मी काल जसं गायन केलं तसं करून दाखव भाऊ, आज गाऊन दाखव त्याला. तर त्याला केवढी तरी गायनाची तपश्चर्या, केवढा तरी सूर त्याला लागलेला पाहिजे, तर मी ते गायन करू शकेन. आणि तो नम्रतेने म्हणेल मी किती गायलो तरी मी तुमच्यासारखा गाऊ शकणार नाही. तेव्हा ते म्हणतील म्हणूनच तर ते मला ऐकायचंय, म्हणूनच मला ऐकायचंय. आणि म्हणूनच मला तो आनंद होणार आहे की तू माझ्यासारखं नाही, मला पण वेगळं ऐकायचं ना, दुसरं ते ऐकायचं ना. आणि माझी पद म्हणलीस तरी तुझ्या भावानी जेव्हा म्हणतोस साली एखाद्याबद्दल तिला मग तो भाव त्याचा आनंद होतो. तुम्ही कुठल्या भावातून पद केलं होतं तो मला काही माहिती नाही. हे मी लिहून ठेवता येणार नाही. बाकी हे सूर अमुक, राग अमुक, ताल अमुक, चाल पारंपरिक एवढ्या अशा ज्या त्या पुस्तक छावायच्या ज्या ट्रिक्स त्यातल्या की मूळ चाल सांगण्यासारखी नाही. मग काय तर चाल पारंपरिक, पण कुठली परंपरा आहे ही त्याच्यात लपून ठेवलेली, ती सांगितलेली नाही. पण तो त्याच्या भावाने म्हणतो ना. तेव्हा जर गायन करायचंय, तुला भक्तीचा आनंद सांगायचा आहे, तो प्रेम सूर आम्ही घेऊ काय त्याच्या फार सुंदर आहे. आणि परमेश्वरच आवडतं होतं नेहमी ते काय त्याच्या देव प्रेमासी नित घेऊ, देव प्रेमाचे गीत गाऊ. तुम्ही गायलात मी पण आज गातो. गा कुठला सूर, पेटी पण सुरत नाही. आता काय करतो, तबलाही ठीक नाही. आणि मग मी ते टेप करून ठेवलंय, ते लावू का, ते ऐकू का? नाही. तेव्हा भक्तीचं गायन आहे हे दुसऱ्या दिवशी दुसरा मी तुमच्यासारखा गाऊन दाखवतो असं कोणी म्हणू शकत नाही. पण तुम्ही काल बोललेले त्यातले मी महत्वाचे मुद्दे आणि हे सांगू शकतो. अभ्यासक्रमाचा विषय आहे तो मी दुसऱ्या दिवशी सांगू शकतो. आणि त्यांनी तो दुसऱ्या दिवशी सांगणं हे अपेक्षितच आहे. आणि मी काल काय शिकवलं, काय आठवतंय तुला, काय सांगशील की नाही? कुठले कुठले विषय आले ते काल? हो. मग हे राहायला तो राहिला. पण मी काल काय गायलो होतो? नाही अमुक पद तुम्ही म्हणलो, बरं अमुक रागातलं नाही. तसं तू तसंच्या तसं गाऊन दाखवशील, पाठ्यक्रम तू तसं तसं म्हणून दाखवशील, पण पाठही म्हणून दाखवशील. महाराज असताना काही महाराज ज्या करतात ते पॅरेग्राफ लोक पाठ म्हणून दाखवत असत. पण नारद ऋषी जे गायन करतात तसं गायन कोणी करू शकतं? नारद ऋषी जसं गायन, तसं ज्याला गायन करायचंय त्याला ते म्हणजे पहिल्यापासून सूर सा हा पहिल्यांदा लाव. प्रेमाचा सूर त्यांचं प्रेम आणि आपलं प्रेम एका सुरात. प्रेम एकसुरी नाहीये, प्रेमात अनेक सूर आहे, पण मूळ सूर प्रेमाचा एकच आहे.
नाही तर प्रेम म्हणजे एक सुरी. ते काल आमचे गरगे तिकडे बोलत होते, परवा अशा नेहमी गमती घडत असतात. ते म्हणले मी ते पहिल्यांदा जेव्हा बोलायचे असा मध्ये विषय आला होता की प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्याला काहीतरी, कोणतरी आम्हाला म्हणायला लागला, अहो आमची पत्नी मला नेहमी शिकवते. मी म्हटलं माझी पण पत्नी शिकवते मला. प्रत्येकाला मी विचारलं तुमची शिकवते, सर्वजण म्हणले हो. तर घरगे म्हणले माझ्या मनात एक मळ वाजलं दूर झालं. पण त्यांनी एक गंमत काय सांगितली की ते म्हणले मी पहिल्यांदा भाषण करायचं तर आमच्या मंडळी म्हणायचं, अहो काय तुम्ही भाषण करता, त्याच्यात प्रेम हा शब्द सुद्धा येत नाही. तुम्ही प्रेम शब्द त्याच्यात वारंवार वापरला पाहिजे. प्रभूंचं प्रेम. आता ते म्हणजे टेन्शन यायला लागले, हे शब्द सारखे वापरायचे, बळजबरीने त्याच्यात कुठून आणायचे. तेव्हा प्रेम शब्द बोलायचा नाही, सूर प्रेमाचा पाहिजे. शब्द बोलला आमचे सखीला आम्ही ते नेहमी विचारलो. सगळी सखीला म्हणतो तो तिथे कोणते मावस भाऊ वगैरे, त्यांना मराठी येत नाही, तुला इंग्लिश येत नाही. तर ती म्हणली मला इंग्लिश येतं. म्हणलं बोल इंग्लिश. शब्द इंग्लिश शब्द आला म्हणजे इंग्लिश भाषा आली नाही. तसं प्रेम शब्द वापरला म्हणजे प्रेम आलं असं नाहीये. सूर प्रेमाचा पाहिजे. मग कथा कुठल्याही असते ते गंमत आपल्या त्या सांगत ते म्हणत ते सारख्या घरी गेलं म्हणजे तुमच्या याच्यात प्रेम शब्दच येत नाही. तो एक 2-4 वाक्यानंतर आलाच पाहिजे. आता त्यांची डिमांड. गंमत मी सांगत असतो. तसं मला सांगायचं की प्रेम शब्द वापरला ते आपण नेहमी बोलतो, आपण प्रभूंच्या प्रेमाने इकडे आलो, एकत्र आलो, प्रभू आहे, प्रभूंचं प्रेम आहे. त्यामुळे ते ऐकून मलाही आता काहीतरी जरा वेगळं ऐकायचं, वेगळं पद कोणी काय करताय म्हणून वेगळं असं वेगळं. ते कोण तो यांनी रुपया का काहीतरी, अरे बरोबर काय म्हणतो ते ऐकूया तरी, त्याचं काय म्हणणं आहे. सर्वाचा अर्थ शेवटी विष्णू आहे हे जरी बरोबर आहे, ते सर्व शब्दांचा अर्थ विष्णू आहे. तेव्हा प्रेम शब्द वापरणं महत्वाचं नाही. पदामध्ये तुमच्या किती देव, प्रेम, भक्त हे किती शब्द आहेत ना सारखे. प्रेम सागर प्रेम सरितेसी मिळतो, देव भक्त ऐसा संगम. प्रेम सागर प्रेम असे शब्द मुद्दाम त्याच्यामध्ये नुसते सागर सरिता, प्रेमाचा सागर. तर प्रेमाच्या सागरला दुसरी सरिता नाही, प्रेम सरिता. तर प्रेम शब्द तिथे जरा जोरदार ठोकून बसावं लागतं म्हणायचे. तसं प्रेम शब्द तुम्ही वापरत जा. तेव्हा तुम्हाला जर भाषण यशस्वी करायचं असेल ना तर एक 2-4 वाक्यां प्रभूंचं प्रेम असे शब्द आले पाहिजेत, पेरले पाहिजेत. पेरले पाहिजे, त्याच्यात बेदाणा पाहिजे, काजू पाहिजे, मटार पाहिजे. पण मुळचे पोहे किंवा मई छान झालेला असतो, तो मऊ आणि लुसलुशीत असा असेल आणि मग त्याच्यात मटार घातलेले आहे, बेदाणे घातले, शेव घातले वगैरे, ते सर्व आहे आणि उपमा बरोबर झालेला नाही, काही तसं उपयोग नाही. तेव्हा हा मुळामध्ये मऊ मुलायम शब्द येतो, सूर येतो. लोक तुम्ही कसं आता हृदय अंतकण सूर येतो, तो प्रेम सूर आम्ही घेऊ. प्रभूचं दाखव, अरे हा सूर घे, काळी 1 काळी 2, तो मला जरा चढा वाटतोय, तो खालचा वाटतोय. तसं प्रेमाचा सूर एखाद्या चढा वाटतो त्याला. एवढं आपलं काय, एवढं प्रेम वगैरे आम्ही नाही म्हणत. आम्ही अगदीच पामर, आम्ही कोण, कुठून कसे काय आलो, हा अगदीच खालचा सूर वाटतो. तसा वरती आहे. बरं खालपासून सुरू कर आता आणि वरती आहे. हा दृष्टांत जसं आपण घेतो तसं ठीक आहे. व्यक्तिगत प्रेम येथपासून सुरू कर, मग देवाचं प्रेम, भक्तिभावाचं प्रेम, ईश्वराचं प्रेम. हे सर्व व्यक्तिगत प्रेम आलं कुठून, त्याचं मूळ काय आहे ते दाखवत असतात, ते सांगत असतात. हे ज्यांना कळलं, ध्यास त्याचा घ्यायचा आहे, करायचं हेच. परमेश्वर दुसरं काही करत नाही. रोज सकाळी येतो तो 11:30 चहा गरम करण्याची. आणि परवा मी म्हटलं तसं की मी बाहेर गेलो होतो, शिवाजी पार्कला फिरायला गेलो सकाळी, आले थंडी असल्यामुळे उशिराने गेलो.
असं मला ठरवायला गेलो आणि 1 तासाने परत आलो. तर मला आपलं सहज ते उर्मी आली. तिकडे एक नेसकाफेची गाडी उभी होती. एक कॉफी प्यावी जरा एकट्याने बसून, कोणी छानपैकी मला मुक्तीन करायला आलो. आणि मग परमेश्वर, मी म्हटलं आता मला चहा नको, असं परमेश्वरला मी म्हणतोय. तर अरे पण ह्याच्या चहाचं काय, मी कॉफी पिऊन आलो, हा चहा पिण्याच्या निमित्ताने ऑफिसमधनं सुट्टी किंवा दांडी तिकडे तो काही जण करू पितो. मी चहा टी ब्रेकसाठी 1-1 तास 1.5 तास तो बाहेरच असतो. हे त्याच्या ह्याचं काय, चहाचं काय, हे जसं आहे तसं ते एक निमित्त होतं बांधून घेण्याचं. थोडंसं काही बोलतो, कोणाशी फोन लावायचा, त्याला म्हणलं अरे याचा कोणाचा फोन नंबर आहे, कोणाचा अमुक आहे. पण तो एखादा म्हणतो, त्याला कोणीतरी असं सांगितलेलं असतं की तू प्रभूंच्याकडे जाशील, मला प्रभूंची बोलायचं आहे, तू प्रभूंच्याकडे जाशील तर तिकडनं फोन लाव. म्हटलं अजिबात नको, हे तू ह्या भानगडी ह्याच्यात तू उजी घेऊ नको. नाही, त्याच वेळी तुम्ही तिकडे असता आणि मला प्रभूंची बोलायचं आहे, तर तुम्ही तिकडे गेलात की मी तुम्हाला तिकडे फोन करतो, तुम्ही प्रभूंच्याकडे जा. ही ओजी घेऊ नकोस तू, ते बघणारे बघतील. तेव्हा असं त्यांनी बांधून घेतलं. जीवनामध्ये आलं, आमच्याही कौटुंबिक जीवनामध्ये तो येऊ शकतो, म्हणून तो मोहनची बराच वेळ चर्चा करू शकतो, बोलू शकतो. बहिणींशी तो आमच्या घरात आहे. आणि पुन्हा त्या घरातल्या तो मर्यादा जाणून, आम्ही त्याच्या घरात प्रत्यक्ष नाही तिथे, पण कठीण प्रसंगात, ह्या सर्व प्रसंगात आमच्या ठिकाणी त्याचं व्यवधान असतं, त्याचं असतं, अवधूत असतं, अवधूतमुळे त्या पद्माचं असतं, सर्वांचं व्यवधान असतं. मग अशी म्हणून तो त्यांच्या गोष्टी सांगत होत्या, त्या पद्माला कुठेतरी भरून येत होतं. तेव्हा हे सर्व, पण त्याला मूळ ते त्याच्या ठिकाणी नेहमी कायम राहतं की हे मला अनुभवायचं आहे आणि हाच अनुभव खरा आहे. तेव्हा आम्ही मूर्ती पाहिली, ती साकार झाली. आता भक्ताच्या आली, आमच्या याची मूर्ती साकार झाली इथे, ठीक आहे. पण भक्तमूर्ती आमच्या ठिकाणी, देवाच्या हृदयात भक्तमूर्ती रूपाली. अरे आम्ही त्याला म्हणतो, काय काय घाबरायचं काय, आता जरा तुझ्या ठिकाणी आत्मविश्वास दिसू दे ना, असा त्याला देतोय. क्लीन आहेस ना, मग बोल्ड राहा. काही संसारात बरीच वेळ नाही ना, काही नाहीच ना विचार, मग घाबरण्याचं कारण नाही. आम्हा भय कैसी भय कैसी अवघे त्रिभुवन दत्ताची. भयकारक गोष्टी घडतात, त्यांच्यावरती कोणतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तो नाही झाला. पण हे आहे इथे अशी आहे, आपण म्हणतो सर्व लोंधी प्लेस एकट्या आहे, दत्तप्रभू रक्षण करणारे आहेत, म्हणजे काय ती मूर्ती काय करणार. पण कोणाच्या तरी रूपाने येईल, कोणतरी आल्याबरोबर आजूबाजूची लोक मुलं धावत आली, काहीतरी काळजी घ्यावी लागेल, सर्व काही करावं लागणार आहे. नुसते मूर्ती आहे ती काही उपयोगाला येणार. प्रभूंचं स्मरण केलं तरी मी म्हटलं की भक्त असतात ना, हे प्रभूंच्या नुसत्या स्मरणात नसतात, प्रभूंच्या प्रेमाच्या स्मरणात सुद्धा नाही, प्रभूंच्या प्रेमाच्या अनुभवातच असतात. म्हणूनच ते आनंदाचं जीवन जगतात. आणि म्हणून ते म्हणतात आनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे हे सर्व झालं, ऊन पाऊस हे सर्व होत गेलं, पण शेवटची त्याची जी गळवी आहे चढत्या क्रमाने हे आलं, सूर्य चांदणं आलं, हे आलं, ते सर्व झालं. अशी ही भक्तिभावानेच शेवटी जीवन आनंदाचं झालंय. खरंय, त्या भक्तिभावात जाईपर्यंत जे आहे की पाहायला मिळाली, आम्हाला संधी मिळाली, ही निश्चित ईश्वराची कृपा आहे. पण ही संधीला मर्यादा आहे, ते असणार येणार. प्रत्येक गोष्टीला, मानवी जीवनाला, मानवी देहाला, सर्वाला परमेश्वराने मर्यादा ठेवल्यात. हेच तर त्याच्यातलं मोठं गूढ आहे. त्याच्यातलं सर्वात कळीचा मुद्दा जो म्हणतो तो हाच आहे. नाहीतर मनुष्य बेफिकीर राहिला, अजून काय अशी वर्षानुवर्ष जातील आपण होत नाहीये. बा शेवटी काळसत्ता ही आहेच, हे खरंच आहे, सर्वांना आपल्याला व्यापून आहे, हे खरं आहे. त्यामुळे आपण सावध होऊ, आपण तत्पर होऊ आणि बारीक सारीक गोष्टी आपल्या ठिकाणी जास्त द्या, आधी कमीत कमी हे जाऊ दे आपल्या ठिकाणी. आणि मग ज्या खऱ्याच अडचणीच्या आणि खऱ्या ज्या गोष्टी त्या मग कशा गरगा कशा काढायच्या याच्यावरती लक्ष घेते. पण हे कळलं एकदा, त्याच्यासाठी त्यांचं जीवन चरित्र कार्य एवढी मंडळी एवढं सर्व हे निश्चित आहे. म्हटलं तर पसारा आहे, विश्व पसारा, मांडुनी सारा,
सर्व सृष्टीचा पसार आहे, हा म्हणतो तर हा पसार आहे, कार्य पसार आहे. पण त्याच्यातही त्यांनी ओळख ही हरी. कोण म्हणलं की आमची खरी ओळख करून दिली. पण ज्याने त्या श्रीहरीला ओळखलं त्याला ओळख, आणि आपली ओळख मिळाली. मी त्याचा अंश आहे, मी त्याचा आहे, हे आपलं अस्तित्व कळलं, ही ओळख आपल्याला कळली. मग जीवन खऱ्या अर्थाने आनंदाचं झालं. आनंद म्हणजे भजन करत बसायला नको, कीर्तन करत बसायला नको, तो सूर आम्ही गायलो, तो मूळ सूर आमचा कायम राहील. जीवन एकसुरी होणार नाही, होणारच नाही. नुसतं तुम्ही नाही, तो अनेक प्रकाराने. आता काल परवा मी असे गमतीचे म्हणून जे प्रसंग सांगत होतो की हे एकसुरी जीवन न झाल्याचं लक्ष नाही. प्रेमाचा सूर पक्का, पण अनेक सूर आम्ही त्याच्यात, तो प्रेम सूर आळवायला लागला की अनेक त्याच्यात येतात. एका सुराचा तो विस्तार होतो. तसं ते निश्चितपणाने होतं. तेव्हा परमेश्वरचं फार अभिनंदन त्याचं असं करायचं, त्याचं कौतुक करायचं, त्याचा भक्तिभाव असा समर्पणाचा आणि ठार वेडे होऊन म्हणजे खरे आता ठार वेडे असे नुसते वेडे घालून की ज्याने गोंधळ घातला असं झालं नाही. ते जीवन आपल्या ह्याच्यातलं काही नाही हे समजू नये, सर्व आपलं बस आहे तिथपर्यंत सर्व आपलं आहे आणि नाही आपलं काहीच. पण आपण आहोत. नसण्याची भाषा आपल्याला बोलायचं कारण नाही, आणि आपण नसण्याची भाषा आपण बोलू शकत नाही. आपण परमेश्वरांनी हा एक मोठे त्याच्यात गंमत करून ठेवली की आपण नाही हा अनुभव आपल्याला येत नाही. ते दुसरे लोक म्हणतात तुम्ही नव्हता किंवा तो नाही आता, ती व्यक्ती आता नाही, असं लोक म्हणतात. ती व्यक्ती नाही म्हणत मी आता नाही. हा आपण नसणं हा अनुभव व्यक्ती नाही घेऊ शकत, तो लोकांचा आहे. आपला अनुभव आपण आहोत बस. आपण आहोत प्रत्येकाला. आपण मी पण नाही, आपण आहोत. कोणी समोर आला आपण आहोत. अरे आपण आहोत ना. म्हणून त्या भक्ता भेटावे जणू आपण तेच म्हणूया ते देव प्रेम म्हणा. असं मी काही ठरवत नाही कुठलं पद म्हणायचं. मिळालं बासरी वाजव ना. बासरी वाजव तुझा पेटी वाजव. म्हणून पेटी तर मला लागते ती. मला बासरी नाही पकडते. हा तो वाजव ना. तू बासरी वाजव ना. मधून ये ना. तू जरा असं त्यामध्ये याच्यामध्ये येतो आता इकडे कन्हैयाच्या समोर फोकस मध्ये आहे. हे मध्ये ते हेच घेऊ देव प्रेमाचे गीत गाऊ दोन्ही मला आधी आलं ते. हा बघ ना. नाही ते देव प्रेम आधी ते देव प्रेम म्हणा. आधी मी एकटा एक पहिले वर्ड स्लोली म्हणतो आणि मग सर्वांच्या बरोबर म्हणतो. ते देव प्रेम म्हणा, ते देव प्रेम म्हणा, आत्यंतिक जो आग पुणे आत्यंतिक जो
आग तुझे ते देव प्रेम म्हणा, ते देव प्रेम म्हणा, ते देव प्रेम म्हणा, ते देव प्रेम म्हणा, अत्यंत